हे विश्लेषण सादर करत आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंगबद्दल, ज्याला आपण GTW असेही म्हणतो. अनेकांच्या मते एक परफेक्ट एकदम क्लीन वेल्ड मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच कलेमागचा विज्ञान समजून घेऊया. तर मग प्रश्न असा आहे की एखाद्या परफेक्ट वेल्डचं नेमकं रहस्य काय आहे? खरं तर याचं उत्तर आहे अचूकता आणि योग्य तयारीमध्ये. चला मग आपण यात थोडं खोलवर जाऊ आणि हे रहस्य टप्प्याटप्प्याने उलगडून पाहूया. तर सगळ्यात आधी येतो आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणू शकतो तो म्हणजे धातूची तयारी. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगल्या वेल्डची सुरुवात आहे ना, ती आग सुरू होण्याच्या खूप आधीच झालेली असते. खरं तर हाच संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. धातूच्या कडांची तयारी कशी करायची हे पूर्णपणे त्या धातूच्या जाडीवर अवलंबून असतं. म्हणजे असं नाही की प्रत्येक जाडीसाठी एकच पद्धत चालेल. चला एका सोप्या उदाहरणाने सुरुवात करू. समजा आपल्याकडे जो धातू आहे तो खूपच पातळ आहे, म्हणजे साधारण 1.6 मिलीमीटरपेक्षाही कमी जाडीचा. अशा पातळ धातूंसाठी खरं तर फार काही किचकट तयारी करावी लागत नाही. इथे बघा, कोणतीही रूट गॅप न ठेवता फक्त एक साधी सरळ चौरस कड तयार केली तरी पुरेस आहे की नाही सोपं? पण विचार करा, जर धातू जाड असेल तर समजा 8 ते 12 मिलीमीटर जाडीचा, मग मात्र सगळा खेळच बदलतो. इथे आपल्याला पूर्णपणे वेगळा विचार करावा लागतो. हो, अशा जाड धातूंसाठी आपल्याला 60 डिग्रीचा व्ही आकाराचा ग्रूव्ह तयार करावा लागतो. असं का? कारण यामुळे वितळलेल्या धातूला जोडामध्ये खोलवर जायला जास्त जागा मिळते आणि फ्युजनसाठी पृष्ठभागही मोठा होतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुम्ही जी तयारी करता त्याचा आकार तुमच्या वेल्डच्या मजबूतीवर थेट परिणाम करतो. आता जरा या चार्टकडे बघा. हा म्हणजे का परफेक्ट गाईडसारखा आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर 4 ते 6 मिलीमीटर जाडीच्या धातूसाठी 3.15 मिलीमीटरची फिलर रॉड वापरा, असा सल्ला इथे दिला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अचूक वेल्डसाठी प्रत्येक छोटा तपशील किती महत्त्वाचा असतो. चला आता पुढच्या महत्त्वाच्या घटकाकडे वळूया. गंमत म्हणजे हा घटक आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण वेल्डच्या संरक्षणासाठी तो प्रचंड आवश्यक आहे. आणि तो म्हणजे शिल्डिंग गॅस. आता शिल्डिंग गॅस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक निष्क्रिय वायू आहे जो वेल्डिंग करताना वितळलेल्या धातूभोवती जणू एक अदृश्य संरक्षक कवच तयार करतो. हे कवच म्हणजे एका बॉडीगार्डसारखं काम करतं. ते धातूला हवेतल्या ऑक्सिजन आणि इतर वायूंपासून वाचवतं, ज्यामुळे आपला वेल्ड खराब होत नाही. तर मग निवड कशी करायची? आर्गॉन वापरायचा की हेलियम? बघा, जर तुम्हाला उत्कृष्ट क्वालिटी हवी असेल आणि बहुतेक सर्व प्रकारच्या धातूंवर काम करायचं असेल तर आर्गॉन हा बेस्ट पर्याय आहे. पण जर तुम्हाला कामात वेग हवा असेल आणि जास्त उष्णतेची गरज असेल, विशेषतः तांब्यासारख्या धातूंसाठी, तर मग हेलियम निवडावा. आणि हा फरक या चित्रांमध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. खरंच किती कमाल आहे ना की फक्त वायू बदलला तर वेल्डचा आकारही पूर्णपणे बदलतो. डावीकडे बघा, हा आहे आर्गॉननी केलेला वेल्ड. कसा रुंद आणि पसरलेला आहे. आणि आता उजवीकडे पहा, हिलियमनी केलेला वेल्ड, जो जास्त खोल आणि अरुंद आहे. यावरून कळतं की वायूची निवड करणं किती महत्त्वाचं आहे. बरं, आत्तापर्यंत आपण सगळं चांगलं कसं करायचं हे पाहिलं. आता थोडं वेल्डिंगमधल्या समस्यांबद्दल बोलूया. कारण चुका टाळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्या ओळखता येणं आणि त्या दुरुस्त कशा करायच्या हे माहीत असणंही गरजेचं आहे. चला तर सर्वात सामान्य दोषांपैकी एक पाहूया, अंडरकट. ह्यात काय होतं तर वेल्डच्या दोन्ही कडांना लहान अनियमित खड्डे किंवा चर तयार होतात. जर तुम्हाला वेल्डच्या कडेला असं काही दिसलं ना, तर समजून जा की हे अंडरकटचं स्पष्ट लक्षण आहे. पण हा अंडरकट होतो का, याची 2 मुख्य कारणं आहेत. एकतर चुकीचं तंत्र वापरलं जातंय किंवा मग गरजेपेक्षा जास्त करंट वापरला जातोय. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय सोपा आहे. फक्त रॉड योग्य प्रकारे हाताळा आणि वेल्ड करण्याआधी पृष्ठभाग एकदम स्वच्छ करा. आता वळूया दुसऱ्या दोषाकडे, पोरोसिटी. यामध्ये वेल्डवर तुम्हाला लहान लहान छिद्र किंवा बुडबुडांसारखं काहीतरी दिसेल. आता हे दिसायला जरी लहान असले तरी ते एक मोठं धोक्याचं चिन्ह आहे. याचा अर्थ आतमध्ये वायू अडकला आहे आणि त्यामुळे तुमचा वेल्ड कमकुवत आला आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही.
आणि पोरोसिटीचं मुख्य कारण काय? तर एकतर शिल्डिंग गॅसचा पुरवठा कमी पडतोय किंवा मग धातूचा पृष्ठभाग अस्वच्छ आहे. म्हणून उपाय काय? तर गॅसचा प्रवाह व्यवस्थित आहे की नाही हे तपासा आणि हो, वेल्डिंगच्या आधी धातू चकाचक स्वच्छ करा. म्हणजे बघा, पुन्हा एकदा गोष्ट येऊन थांबते स्वच्छतेवर आणि योग्य तयारीवर. इथे बघा, या टेबलमध्ये काही इतर दोष आणि त्यांची कारणं दिली आहेत. जसं की लॅक ऑफ फ्युजन, लॅक ऑफ पेनिट्रेशन किंवा क्रॅकिंग. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, एक पॅटर्न दिसतोय. बहुतेक समस्या या चुकीचा करंट, चुकीची तयारी किंवा चुकीचं साहित्य वापरल्यामुळेच होतात. म्हणजे परत एकदा सिद्ध होतं की मूळ गोष्टी म्हणजे बेसिक्स किती महत्त्वाचे आहेत. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एका अंतिम चेकलिस्टमध्ये पटकन मांडूया. असं समजा की एका उत्तम वेळची गुरुकिल्लीच आता आपल्या हातात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तम GTAW वेल्ड्ससाठी हे 3 आधारस्तंभ कायम लक्षात ठेवा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा, तयारीत सर्व काही आहे. धातूच्या जाडीनुसारच त्याच्या कडांची तयारी करा. दुसरा, योग्य शील्ड निवडा. गुणवत्तेसाठी आर्गॉन तर वेग आणि उष्णतेसाठी हेलियम. आणि तिसरा, तंत्रात पारंगत व्हा, म्हणजे चुका ओळखून त्या सुधारण्याची क्षमता ठेवा. हे 3 नियम पाळले की अचूक वेल्ड मिळवणं अगदी शक्य आहे. तर मग हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर आता एक प्रश्न उरतो. ह्या कौशल्याचा वापर करून आपण कोणती नवीन, अद्भुत निर्मिती करणार आहोत? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?